सर्वांना नमस्कार। लिंगेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसले या 2024-25 या शैक्षणिक वर्षात आमच्या शाळेच्या इयत्ता 9वीच्या मुलींनी स्काउट गाईड पथकाने आज एक दिवसीय कॅम्प ठेवलेला आणि या कॅम्पमध्ये असं त्यांनी विषय मांडला की आजचा दिवस हा विदाउट भांड्याशिवाय ते जेवण आज बनवणार आहेत। आज आपण त्यांनी काय काय बनवलं याची आपण थोडीशी माहिती घेऊया। या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी 9वीच्या मुली तांदळाची भाकरी बनवत आहेत। त्यानंतर अतिशय सुंदर प्रकारे अशा म्हणजे चूल मांडून या ठिकाणी भाकरी बनवत आहेत। जर आपण पुढे जर बघितलं तर मुलं आपण बऱ्याच वेळा जे आपण नॉनव्हेजचे पदार्थ बनवतो याने अतिशय सुंदर प्रकारे म्हणजे एक कौलच्या मार्फत म्हणजे कौलवर तेल ओतून त्याच्यामध्ये कौल चिकन बनवलेलं आहे। या कौल चिकनमध्ये त्यांनी दोन प्रकार बनवलेले आहेत। एक म्हणजे रवा फ्राय, कौल रवा फ्राय चिकन बनवलेलं आहे। जे तुम्ही या ठिकाणी बघता हे कौल चिकन रवा फ्राय आहे आणि जो आपण रेग्युलर कौल चिकन म्हणजे रेग्युलर चिकन बनवतो तो आपण बनवलेला आहे। त्याचप्रमाणे जर आपण पुढे जर बघितलं या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ग्रीन चिकन म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये आणि सुंदर अशा प्रकारचं ग्रीन चिकन खूप सुंदर वास येत आहे। जर वास सुंदर येतो तर खाताना किती मजा येईल हे आपल्याला वासावरून समजते। पुढे जर बघतो आपण तर या मुली या ठिकाणी जे काही खाण्यासाठी आपल्याला काही कोशिंबीर लागणार आहेत म्हणजे ते कोशिंबीरची पूर्णपणे तयारी करत आहेत। जर तुम्ही जर बघत असाल या ठिकाणी ते जे कोशिंबीरची साधनं आहेत, कोशिंबीर ठेवण्यासाठी जे काही साधनं आहेत त्या साधनाचा वापर पण त्यांनी केळ्याच्या पानाचा वापर केलेला आहे। या ठिकाणची रायगड गटाने या ठिकाणी अतिशय सुंदर म्हणजे व्हेजिटेरियन असा पदार्थ बनवलेला आहे। हे वांग्याचं भोकर माझ्यासाठी खूप नवीनच आहे की वांग्याचं भोकर काय आहे। मी त्यांच्याकडून माहिती करून घेतली की वांग्याचं भोकर म्हणजे नेमकं काय। तर यांनी काय केलं, सुरुवातीला या चुलीमध्ये त्यांनी अगोदर वांग पूर्णपणे लाकडाचं आग करून त्या ठिकाणी जाळून घेतलं। त्याच्यानंतर पूर्ण त्याचा वांग पूर्ण जाळून झाल्यानंतर त्याचा त्यांनी पूर्णपणे किस केला आणि त्यामध्ये त्यांनी मसाला, मीठ, हळद, कांदा, टोमॅटो असं मिक्स करून या ठिकाणी तुम्ही बघू शकता असं सुंदर प्रकारचं एक पदार्थ यांनी तयार केलेला आहे। आता हे खायचं कसं तर वांग्याचं भोकर या तांदळाच्या भाकरीपासून खायचं आहे। सोबत त्यांनी कोशिंबीर म्हणजे कोशिंबीर मध्ये जर तुम्ही बघायला गेला तर कांदा, टोमॅटो आणि काकडी पण या ठिकाणी सुंदर बनवलंय। आपण थोडीशी त्यांची चव घेऊन बघूया कशा प्रकारे हे वांग्याचं भोकर लागतं, कारण माझ्यासाठी हे पहिलाच पदार्थ म्हणजे पहिल्यांदाच हा मी पदार्थ खातोय। अतिशय सुंदर पदार्थ बनवलेला आहे म्हणजे जिभेवर हा घास गेल्यानंतर अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे व्हेजिटेरियन पदार्थ बनवलेला आहे आणि खूप सुंदर या विशेष करून कुठल्याही धातूच्या भांड्याचा वापर न करता यांनी हे खाद्यपदार्थ बनवलेला आहे। धन्यवाद। या ठिकाणी या प्रतापगड गटाने अतिशय एक वेगळा पदार्थ बनवलेला आहे। वांग्याचं भरीत, बटाट्याची कापा, भाकरी, सोलकढी आणि गुलाबजामुन अतिशय सुंदर अशा प्रकारचं म्हणजे शाकाहारी पदार्थ यांनी बनवलेला आहे। हे पदार्थ यांनी बनवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता हीच अशा प्रकारची या ठिकाणी चूल मांडलेली आहे आणि चुलीवरती या ठिकाणी त्यांनी कौल ठेवलेले आहे। कौलावरती त्यांनी वांग्याचं भरीत बनवलेलं आहे। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते करपा म्हणजे मडक्याचं जे फुटलेलं खालचा भाग असतो जो गोलाकार असतो त्याला करपा म्हटलं आणि त्या करपाच्या भागामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की वांग्याचं भरीत बनवलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही या चुलीवर यांनी भाकरी बनवत आहेत ज्या आपण बघू शकता। ही जे काय म्हणजे मातीच्याच भांड्यामध्ये या ठिकाणी भाकरी बनवलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बनवलेला पदार्थ तुम्ही बघू शकाल तर याच मटक्यामध्ये यांनी सुंदर अशा प्रकारचं गुलाबजामुन बनवलेलं आहे। त्याचप्रमाणे जे छोटं मडकं असतं याच्यामध्ये सोलकढी बनवलेलं आहे। त्याचबरोबर वांग्याचं भरीत आणि बटाट्याची कापा। आपण थोडीशी या पदार्थाची आपण जरा चव घेऊन बघूया की कशा प्रकारचं वांग्याचं भरीत झालेलं आहे। नेहमी आपण घरामध्ये वांग्याचं भरीत खातो पण अशा म्हणजे धातू शिवाय बनवलेल्या भांड्यामध्ये वांग्याचं भरीत कशा प्रकारे होतं याची आपण थोडक्यात चव घेऊया। जर चव घेताना असं सुंदर वाटतंय की खरोखर या विद्यार्थ्यांनी सुंदर अशा प्रकारचं वांग्याचं भरीत बनवलेलं आहे। त्यामुळे या सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत करून अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं पदार्थ बनवलेला आहे।
धन्यवाद। या ठिकाणी सिंधुदुर्ग गटाने एक वेगळा पदार्थ बनवलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मडकं आहे, जे मातीचं भांड आहे। या मडक्याच्या भांड्यामध्ये अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं यांनी चिकन बनवलेलं आहे। त्याचबरोबर चिकन बरोबर यांनी खाण्यासाठी अशा प्रकारचं या ठिकाणी हा भात पण यांनी याच मडक्यामध्ये बनवलेला आहे। थोडीशी आपण याची टेस्ट करून बघूया की कशा प्रकारचं हे मडक्यातलं हे जे चिकन लागतं आपल्याला दिसू शकेल। सुंदर अशा प्रकारचं हे या ठिकाणी चिकन झालेलं आहे आणि हे चिकन आणि हे भात जे आपण चिकन वर भात खाणार आहोत हे सर्व पदार्थ याच मडक्यामध्ये इथे जे तुम्ही चूल बघता या चुलीवर बनवलेले आहेत। या सिंधुदुर्ग गटाने अशा सुंदर प्रकारचे पदार्थ बनवलेले आहे। धन्यवाद। उपक्रमातून खरोखर एक मुलांनी चांगला अशा प्रकारचा अनुभव घेतलेला आहे आणि या उपक्रमात असा आपल्याला संदेश मिळतो की विदाऊट भांड्याशिवाय म्हणजे धातूच्या भांड्याशिवाय पण आपण खाद्यपदार्थ बनवू शकतो आणि तेही अतिशय चविष्ट बनवू शकतात। धन्यवाद।